मोसंबी आजारी माणसाला भेटायला जाताना सदिच्छा म्हणून घेऊन जायचं फळ किंवा उपोषण सोडताना प्यायला द्यायचा ज्यूस म्हणून हे फळ आपल्याला जास्त परिचित आहे। तुलनेने स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्यामुळे सर्वसामान्यांचं फळ म्हणून मोसंबी ओळखली जाते। परंतु त्यातील पौष्टिक गुणधर्मांमुळे आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचं फळ मानलं जातं। त्यामुळे अशा या गुणकारी फळाची सर्वोत्तम निर्मिती करून ते ग्राहकांना उपलब्ध करून देणं हे मूल्य साखळीतील मोठं योगदान ठरेल। तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, हे योगदान द्यायला आपण तयार असाल तर महाराष्ट्र शासन आपल्या कायम पाठीशी आहे। फलोत्पादनाच्या क्षेत्रातील जगभरातील तज्ञांचं मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्याला उपलब्ध करून देत शेती उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत आणि त्यात प्रामुख्याने भर दिला जातोय तो काढणी नंतरच्या व्यवस्थापनावर। महाराष्ट्र विजन 2030 नुसार कृषी क्षेत्राचे विकास दर 5% वर सातत्याने टिकवायचे आहे। त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत जो होणारी फळपिकांची फुलांची जी नासाडी आहे ती देखील 15% ने कमी करायची आहे। या उद्दिष्टात अनुसरून मॅग्नेट प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे। या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची निवड उत्पन्नामध्ये वाढ करणे, फलोत्पादन व फुलपिकांची गुणवत्ता तसेच त्याची उत्पादन क्षमतामध्ये वाढ करणे आणि काढणी पश्चात होणारी सर्व प्रक्रिया म्हणजे साठवणूक आणि इतर जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधा ची उभारणी करणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे। शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग हे नुसतं उत्पादन प्रक्रियामध्ये नाही तर संपूर्ण मूल्य साखळीमध्ये निश्चित करण्याचा एक निर्धार मॅग्नेट प्रकल्पाच्या उद्दिष्टामध्ये आहे। महिला मार्फत संचालित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना क्षमता विकास तसेच पायाभूत जी सुविधा आहे त्यांच्या विकासामध्ये त्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये निश्चितच खूप लक्षणीय राहणार आहे। काढणी पश्चात हाताळणी संदर्भात अद्ययावत तंत्रज्ञान याच्याशी शेतकऱ्यांना अवगत करणे ही आपले आजच्या काळाची मोठी गरज आहे। त्यामुळे या फिल्मच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था, मूल्य साखळी गुंतवणूकदार व इतर संबंधित घटक यांनी या प्रकल्पामध्ये स्वतःस्फूर्त पद्धतीने मोठा सहभाग घ्यावा असं आवाहन मी करत आहे। मोसंबीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा नंबर लागतो। देशात होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी 23% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं। मोसंबीमध्ये पाणी आणि शर्करा यांचं प्रमाण 80 ते 85% असतं, तर उरलेला 15 ते 20% भाग हा सायट्रिक ॲसिड आणि इतर व्हिटॅमिन्स यांनी व्यापलेला असतो। या आम्लांचं प्रमाण हे जमिनीचा पोत आणि वातावरण यावर अवलंबून असतं। मोसंबीला पाणी कमी पडलं तर आकार कमी होतो आणि शर्करेच्या तुलनेत आम्लांचं प्रमाण वाढतं। मोसंबीचा दर्जा, उत्पादन आणि वाढ हे घटक वातावरणावर अवलंबून असतात। वर्षातील वेगवेगळ्या ऋतूंमध्ये मोसंबींचं पीक घेता येतं। त्यामुळे मोसंबी ही सदा सर्व काळ फळांच्या स्टॉलवर उपलब्ध असलेली अशी आपल्याला दिसते। त्यामुळे या सदाबहार पिकाचा नेमका कुठला बहर शेतकऱ्यानं घ्यावा असा प्रश्न निर्माण होतो। मोसंबीचा नेमका कुठला बहर घ्यावा? सदाबहार असं हे मोसंबीचं पीक भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये वसंत ऋतूत म्हणजेच उन्हाळ्यात घेतलं जातं, तर मध्य आणि दक्षिण भागातील राज्यांमध्ये पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा अशा सर्व ऋतूंमध्ये मोसंबीचं पीक घेतलं जातं। शेतात मुबलक पाण्याची सोय असेल तर कुठल्याही ऋतूत हे पीक घेता येतं, परंतु वर्षातून मोसंबीचा एकच बहर घेणं झाडाच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचं असतं।
मात्र नेमका कुठला बहर घ्यायचा ते पाण्याच्या नियोजनावर अवलंबून ठेवणं हे अधिक हिताचं ठरतं। तुला न मला घाल किड्याला अशी गत होऊ नये म्हणून मोसंबीवरील कीड व्यवस्थापन करणं हे फार महत्वाचं असतं। काढणी दरम्यान आणि काढणीनंतरही फळांना कीड लागण्याची शक्यता असते, त्यामुळे बागेची स्वच्छता ठेवणं आणि वेळोवेळी कीड आणि जंतुनाशकांची फवारणी करणं हे गरजेचं असतं। मागच्या 2 वर्षापासून मोसंबीसाठी काळा आपण जो कोळी म्हणतो त्या कोळीनं खूप शेतकरी त्रस्त झाले आहेत आणि वन महाराष्ट्रातच नाही तर बऱ्याचशा राज्यात हा प्रमाण वाढलेलं आहे। याला फक्त नियंत्रणासाठी आपण जे कोळी नाशक आहे तेच वापरतो। काढणी केल्यानंतर मोसंबीला कुठलाही रोग होऊ नये यासाठी मुख्यत्वे 5 प्रकारची काळजी घ्यावी लागते। 1. काढणी करताना फळांना कुठलीही हानी किंवा इजा होऊ न देणं। 2. काढणी झाल्यावर आवश्यक त्या बुरशीनाशकांचा आणि प्रतिजैविकांचा वापर करणं। 3. फळांचे शीतकरण करून योग्य तापमान आणि आर्द्रतेत त्यांची साठवण करणं। 4. अतिरिक्त इथिलीन वायूचा निचरा करणं। आणि 5. साठवणीची साधनं, साठवणीची जागा आणि वाहतुकीसाठीचे कंटेनर या सर्व जागा जंतुरहित, स्वच्छ आणि हवेशीर ठेवणं। या 5 गोष्टींची काळजी घेतली तर काढणीनंतर मोसंबीचं होणारं संभाव्य नुकसान हे टाळता येतं आणि बागेतील रसरशीत मोसंबी त्याच अवस्थेत ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फलोत्पादन क्षेत्र आणि त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे। उत्पादित केलेल्या मालाच्या मूल्य साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते। साठवण तसेच शीत साखळी सुविधांचा अभाव यामुळे हे नुकसान होत आहे। हा विचार करून आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प अर्थात मॅग्नेट प्रकल्प हा राबवला जात आहे। यामध्ये फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार शेतमालाचे काढणी पश्चात नुकसान कसे कमी करता येईल यावर भर देण्यात आलेला आहे। फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या आणि व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स म्हणजेच मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना मॅचिंग ग्रँट म्हणजे अनुदान स्वरूपात 60% अनुदान स्वरूपामध्ये अर्थसहाय्य देण्यात येते। या व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स आणि फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या यांना खेळते भांडवल टर्म लोन म्हणजेच की मुदत कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे। या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या ज्या 45 सुविधा आहेत त्यापैकी 16 सुविधा याचं अपग्रेडेशन करण्यात येत असून बारामती, बीड आणि पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर ती नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये सोलर ड्रायर आहे, सौर ऊर्जेवरती आधारणारं कोल्ड स्टोरेज आहे, माती परीक्षण किट आहेत, ड्रोन आहे, हे देखील 60% अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात येत आहे। मोसंबीच्या काढणीची योग्य वेळ कोणती? फळ धारणेपासून साधारण 7 ते 8 महिन्यांनी मोसंबी काढणीसाठी तयार होते। यासाठी मोसंबीच्या आकारापेक्षा रंगाचा निकष अधिक लावण्यात येतो। फिकट हिरव्या रंगांचं फळ साधारण पिवळसर आणि नारिंगी दिसू लागलं की ते काढणीसाठी योग्य झालंय असं समजावं। याच काळात मोसंबीच्या सालीवर चकाकी दिसायला सुरुवात होते। दिल्लीसारख्या ठिकाणी जर आपल्याला मोसंबी पाठवायची त्याला पूर्ण हिरवाच कलर पाहिजे आणि मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी जर पाठवायची तर पूर्ण पिवळा माल चालतो। मुंबई पुन्हा दिल्लीसारख्या ठिकाणी पूर्ण ग्रीनच माल चालतो। मोसंबीची काढणी स्वच्छ सूर्यप्रकाशात आणि कमी आर्द्रता असलेल्या वेळेतच करावी। सकाळच्या वेळी पडणाऱ्या दवाचं पूर्ण बाष्पीभवन झाल्यानंतरच मोसंबीच्या काढणीला सुरुवात करावी। विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात हवेतील आर्द्रता कमी झाल्यावर म्हणजेच साधारण दुपारच्या वेळेत काढणी करावी। मात्र पाऊस सुरू असताना मोसंबीची काढणी करू नये। ओलसर फळांना बुरशी लागण्याची शक्यता अधिक असते। काढणीची योग्य पद्धत कोणती? मोसंबी झाडांवरून उतरवताना हाताची नखं कापलेली असावीत आणि हातमोजे घालूनच फळांची कापणी करावी। त्यामुळे फळांना इजा होत नाही आणि फळ टवटवीत राहण्याचा कालावधीही वाढतो। मोसंबी झाडावरून काढताना कापणीसाठीच्या खास कात्रीचाच वापर करावा।
नेहमीची टोकं असलेली कात्री न वापरता शेवटी गोलाकार असणाऱ्या कात्रीचा वापर करावा, जेणेकरून फळाला टोक लागून त्याचं नुकसान होणार नाही. झटका देऊन किंवा ओढून फळ काढू नये. एका हातात फळ पकडून दुसऱ्या हातानं त्याचा देठ अलगद कापावा. उंचावरील फळे काठीने झोडपून खाली पाडू नयेत. त्याऐवजी शिडीचा वापर करून कात्रीनेच फळ कापावे. फळे कापल्यानंतर ती क्रेटमध्ये फेकल्यामुळे खराब होण्याची शक्यता असते. त्याऐवजी टोपलीचा वापर करावा आणि अलगदपणे फळे टोपलीत ठेवावी. खाली जे करून माल तोडल्यानंतर वरून खाली पडणार नाही, डायरेक्टली जमिनीवरती पडणार नाही, त्याला मार लागणार नाही, ही काळजी निश्चितच घ्यायला पाहिजे. फळांची तोडणी झाल्यानंतर त्याचा जमिनीवर ढीग करून ठेवू नये. वरच्या फळांच्या वजनामुळे खालची फळं खराब होऊ शकतात. त्याऐवजी कडक खोक्यात किंवा जाळीमध्येच फळांची साठवण करावी. मजबूत तळभाग असलेल्या खोक्यात किंवा पाटीत जाडसर मऊ कागदाचा वापर करून फळांची साठवण करावी. खोके भरल्यानंतर शक्य तितक्या लवकर त्यांना उन्हातून सावलीत न्यावं. पॅकिंग पूर्वी फळाचं तापमान झपाट्यानं कमी करणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी बॅगेच्या जवळ ऊन वाऱ्यापासून सुरक्षित असं पॅक हाऊस असावं, ज्या ठिकाणी फळांची योग्य वर्गवारी केल्यानं फळांचा भाव वाढवला जाऊ शकतो. मोसंबीची वर्गवारी. बाजार समितीत सरसकट माल विकून टाकण्यापेक्षा योग्य वर्गवारी केल्यास व्यापारी बागेत येऊन माल विकत घेतो हे आपल्याला माहीत आहेच. आणि म्हणूनच आळस न करता आपणच ग्रेडिंग सॉर्टिंगची पद्धत शिकून घेतली पाहिजे. ग्रेडिंग झाडावरून माल काढल्यानंतर आपण एका ठिकाणी जर त्याचे सावलीत हे करायचं आणि त्यानुसार 1 नंबरचं फळ जे असेल ते साधारण 300 ग्राम 250-300 ग्रामपर्यंत असतं. त्याच्यानंतर 2 नंबरचे जे असते त्याच्यापेक्षा खालोखाल असतं 200 ग्रामपर्यंत असते. त्याच्यानंतर 150 ग्रामपर्यंत असतं आणि शेवटचं 4 नंबर जे असते एकदम गोटी म्हणून असते तर ती 100 ग्रामपर्यंत असते. रंग आणि आकार यानुसार मोसंबीची प्रतवारी केली जाते. एकाच झाडावरच्या फळांचा आकार वेगवेगळा असू शकतो. वर्गवारी करताना लहान आणि मोठी फळे वेगवेगळी ठेवावी. वेगवेगळ्या आकाराची फळे एकत्र केली तर मोठ्या फळांनाही छोट्या फळांचा भाव मिळण्याची शक्यता असते. हातानं किंवा यंत्रांच्या मदतीनंही फळांचं वर्गीकरण करता येतं. काढणी करताना खरचटलेली किंवा रोगट दिसणारी फळे बाजूला काढावी. अशा फळांमुळे इतर फळेही खराब होण्याची शक्यता असते. खराब फळे बाजूला काढल्यानंतर एकसारखी दिसणारी सुंदर फळे बॉक्समध्ये भरावी. लिंबू जातीच्या फळांचा दर्जा कसा ठरवायचा ते आता आपण बघूया. फळांचा रंग आणि आकार एकसारखा असावा. दाबून बघितलं असता फळात घट्टपणा जाणवावा. कोणत्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव झालेला नसावा आणि फळाला मार लागलेला नसावा. व्यापारी ज्यावेळेस सुरुवातीला बगीचेचा सौदा करायला येतात त्यावेळेस त्यांचे एक तर पहिली गोष्ट म्हणजे फळाची क्वालिटी बघतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये खराब फळ नसायला पाहिजे. आणि ते बोली करतानाच असं सौदा करतानाच असं सांगतात की बाबा लिंबू ते नारळ जर क्वालिटी चांगली असेल तर पूर्ण माल तुमचा काढला जाईल, फक्त नरम माल जो असतो खराब झालेला तो घेणार नाही म्हणते. अहरितीकरण, डी ग्रीनिंग. हातगाडीवर फळ विकत घेताना गिऱ्हाईक ते चाखून बघू शकतं, पण मोठ्या दुकानात किंवा मॉलमध्ये फक्त डोळ्यांनी बघून त्यांना फळ विकत घेण्याचा निर्णय घ्यावा लागतो. अशा वेळी आपलं फळ चांगलं लागण्याबरोबरच चांगलं दिसलं पण पाहिजे. त्यामुळे मोसंबीवर अहरितीकरणाची अर्थात डी ग्रीनिंगची प्रक्रिया करणं गरजेचं असतं. यासाठी 1 ते 10 ppm एथिलीनच्या संपर्कात 1 ते 3 दिवस मोसंबी ठेवली जाते. एथिलीन वायूच्या संपर्कात राहिल्यानं मोसंबीचा हिरवेपणा कमी होऊन सर्व फळांना एकसारखा पिवळसर रंग येतो. या प्रक्रियेसाठी साधारण 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते.
या वायू प्रक्रियेचा फळाचा दर्जा आणि गुणवत्तेवर कुठलाही परिणाम होत नाही. फळांची साठवण. मोसंबीची साठवण अनेक घटकांवर अवलंबून असते. वातावरण, तापमान, आर्द्रता आणि काढणीनंतरची फळांची अवस्था या गोष्टींवर साठवण करण्याचा काळ अवलंबून असतो. मोसंबी हे लिंबू जातीतील फळ असल्यामुळे योग्य प्रकारे साठवण केल्यास अनेक आठवडे त्याचा ताजेपणा अबाधित राहू शकतो. सामान्य तापमानात 8 ते 10 दिवस मोसंबीची साठवण करता येते. कोल्ड स्टोरेजमध्ये मात्र 3 ते 4 आठवड्यांपर्यंत मोसंबी ताजी आणि टवटवीत राहू शकतात. मोसंबी साठवण्याची जागा स्वच्छ, हवेशीर आणि निर्जंतुक ठेवणं हे गरजेचं असतं. साठवण करण्यासाठी प्लास्टिक क्रेट किंवा खोक्यांचा उपयोग करावा. एका खोक्यात मोसंबीचे जास्तीत जास्त 3 ते 4 थरच लावावेत. त्यापेक्षा जास्त थर लावल्यास खालील फळांवर दाब पडून ते खराब होण्याची शक्यता असते. हवा खेळती राहील याची काळजी घेत 2 खोक्यांमध्ये पुरेसं अंतर ठेवावं. विशेषतः रात्रीच्या वेळेत खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून थंड हवा मोसंबीला मिळेल. जर 2 महिन्यांपेक्षाही जास्त काळासाठी साठवण करायची असेल तर फळांचे खोके गुंडाळण्यासाठी पॉलिथिन फिल्मचा वापर करावा. साधारण 3 ते 8 अंश सेल्सिअस तापमान आणि 90 ते 95% सापेक्ष आर्द्रतेत मोसंबी 3 महिने टिकतात. मात्र यासाठी सलग एकच तापमान स्थिर ठेवणं गरजेचं असतं. तापमान नियंत्रित राखण्यात चूक झाली तर त्याचा दुष्परिणाम फळांवर होत असतो. तुमचा जो माल असतो त्याला तुम्ही जर नीट प्रकारे प्री-कूलिंग केलं, म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक प्रॉडक्टला वेगळ्या वेगळ्या टेम्परेचर असतो, त्याचा स्पेसिफिक पॉईंट वेगळा असतो, पण त्यासाठी जर तुम्ही त्याला नीट प्रकारे प्री-कूलिंग केलं तर तुम्हाला त्या मालाचं आयुष्य किंवा त्या मालाचं इफेक्टिव्ह लाईफ जेव्हा तुम्ही त्याला विकू शकता ते तुम्हाला वाढवून मिळू शकतं. 3-4 दिवस फार तर फार लाईफ मिळू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. पण तुम्ही तेच जर प्री-कूलिंग करून थोडे दिवस ठेवलं तर तुम्हाला 7 ते 10 दिवसपर्यंत लाईफ मिळू शकतं. ही गोष्ट तुम्हाला महत्त्वाची अशी आहे कारण त्यामध्ये तुम्हाला दूरच्या मार्केटला पोचता येतं. म्हणजे आज तुम्हाला जर 2 दिवसाच्या जवळपास जाता येत असेल तर तुम्हाला 4 दिवस ट्रान्सपोर्ट करूनही आज त्याच्या पुढे जाता येईल, लांब जाता येईल. तुम्हाला त्याची कॉस्ट, तुम्हाला त्याचे पैसे जास्त मिळतील. सो प्री-कूलिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रॉडक्टला प्री-कूलिंग, प्रॉपर प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि प्री-कूलिंग आणि मग त्यानंतर कोल्ड स्टोरेज आणि मग कोल्डमध्येच प्रेफरेबली त्याला डिस्पॅच करणं, हा सगळा प्रोसेस जर तुम्ही नीट केला तर तुम्हाला डेफिनेटली जास्ती चांगला आउटपुट मिळेल. तुमच्याच प्रॉडक्टला रेट चांगला मिळेल आणि मार्केट्स जास्ती चांगले मिळतील. पॅकिंग आणि वाहतूक. ज्या तापमानात फळांची साठवण केली जाते शक्यतो त्याच तापमानात त्यांची वाहतूक केल्यास फळांचा टवटवीतपणा अबाधित राहतो आणि नुकतंच झाडावरून उतरवल्याप्रमाणे ताजी, टवटवीत आणि रसाळ मोसंबी ग्राहकांच्या हातात पडते. मोसंबी स्थानिक बाजारात पाठवायची असेल तर प्लास्टिकच्या जाळीत कागद अंथरून मोसंबी पॅक करावी. जर बाजारपेठ लांब असेल तर कॉरोगेटेड बॉक्समध्ये मोसंबी भरावी. फळांचा भार सोसेल इतकं मजबूत खोकं निवडावं. पॅकिंगमध्ये फळं एकमेकांवर घासून खराब होणार नाहीत ना याची दक्षताही घ्यावी. पॅकिंगच्या कामात आधुनिकता आणत शेतावरच पॅकिंग केल्यास जास्त भाव मिळण्याची शक्यता निर्माण होते. हे आधुनिकीकरण एकट्या शेतकऱ्याला शक्य नसेल तर FPOsच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करावं. फलोत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच सहकारी संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि या कंपन्या आणि सहकारी संस्थांमार्फत सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी या शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यशील आहेत. पण याबरोबरच सदरील उत्पादनाचे काढणी पश्चात मूल्यवर्धन साखळीमध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती करतो की आपण
आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्थांमार्फत मॅग्नेट प्रकल्पात जास्तीत जास्त सहभागी होऊन प्रगती साधावी, जेणेकरून आपल्या सोबतच आपल्या राज्याची आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होईल. धन्यवाद. प्रक्रिया उद्योग. फळाची टिकवण क्षमता जितकी जास्त तितका फायदा जास्त. त्यामुळे फळ प्रक्रिया उद्योगाचं महत्त्व देखील फार मोठं आहे. मोसंबीचा रस काढून तो टीनमध्ये भरणे आणि टीन पॅक करून विकणे हा एक फायदेशीर उद्योग बागायतदार करू शकतात. शिवाय मोसंबी ज्यूस, मोसंबी स्क्वॅश करून त्यांची विक्री करता येऊ शकते. अनेकदा मोसंबीवर प्रक्रिया करणारे उद्योग थेट शेतकऱ्याच्या बागेतून मोसंबी खरेदी करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा साठवण आणि वाहतुकीवर होणारा खर्चही वाचतो. मोसंबी पिकवण्यासाठी शेतकरी खूप कष्ट घेत असतात. मात्र काढणीनंतरच्या प्रक्रियेची शास्त्रोक्त माहिती नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होतं. ही शास्त्रशुद्ध माहिती प्रत्येक मोसंबी उत्पादकापर्यंत पोहोचावी यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असतं. अशा प्रकारे केवळ आजारी माणसांनाच देण्याचं फळ ही मोसंबीची ओळख आता आपणच बदलली पाहिजे. मार्केटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शेतकरी जो आहे मार्केटशी जर जोडला गेला तर निश्चितच व्यापाऱ्यापेक्षा शेतकऱ्याचा जास्त फायदा होईल आणि तो नक्कीच सधन होण्याच्या मार्गावर राहील. कारण जो आज दर हा व्यापाऱ्यांना मिळतोय तो शेतकऱ्याला आजपर्यंत कधीच मिळालेला नाही. त्यामुळं जर तो दर डायरेक्टली जर शेतकऱ्याला मिळालाच तो शेतकरी 100% फायद्यातच राहील. आजारी माणसांना बरं करणारं, निरोगी माणसांना सुदृढ करणारं आणि शेतकऱ्यांचं आयुष्य स्वतःप्रमाणेच गोड आणि रसरशीत करणारं फळ असा नवा सन्मान मोसंबीला मिळवून द्यायला हवा.